आणि ही राईड तुमची मिस आउट झाली असेल तर क्या बात आहे, भारत माता की जय बोला बसल्या बसल्या टीव्हीवर. बात आहे, व्हॉट अ मुवमेंट. ओहो 20,000 किलोमीटर कम्प्लिटेड. यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले साथ. आपले रायडर्स नितीन पाष्टे कोण आहे का? सावकाश हा हो, आरामात मागे घ्या. हा दगड आहे. यस बस सरळ टाका. सरळ चाक सरळ ठेवा इथे. हो एक्स्ट्रीम ऑफ रोड एक्स्ट्रीम. अशक्य सुंदर सह्याद्री. भारत माता की वंदे भारत माता की. ते तुम्ही माझे व्हिडिओज पाहून आलेला आहात, एक विश्वासापार आलेला आहात माझ्यासोबत. तर आपल्याला इथपासून जी जर्नी सुरू करतोय देवाचं नाव घेऊन, आपल्याला तसंच पुन्हा सुखरूप सगळ्यांनी घरीसुद्धा यायचं आहे. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पाष्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत. तर हे बघता आहेत, हे आहे माझं पार्ट टाईम काम. आणि आज आहे 14 ऑगस्ट आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. आणि आपण त्यानिमित्त ठेवलेली आहे एक सबस्क्रायबर राईड. आणि ही राईड आपण पेठ कर्जतमधील कोथिगड करतो आहोत आणि त्यानंतर प्रति पंढरपूरला जाणार आहोत. तर आता वाजलेत रात्रीचे 11:30 होत आहेत. तर आता हे मला सगळं काम आवरायचं आहे. पुन्हा सकाळी 4 वाजता आपलं पार्ट टाईम काम करायचं आहे. त्यानंतर पहिला मीटअप पॉईंटला जायचं आहे. जर मंडळी तुम्ही ही राईड मिस आऊट केली असेल तर बऱ्याच दिवसांनी मी सबस्क्रायबर राईड अरेंज केलेली आहे. जर मिस आऊट झाली असेल तर आपण नेक्स्ट कुठल्या तरी चांगल्या ॲडव्हेंचरस अशा राईडमध्ये भेटू. आणि या राईडमध्ये काय काय धमाल होणार आहे ते तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कळणार नाही. तर म्हणजे हे आता सगळं आवरतो आणि भेटतो तुम्हाला सकाळी मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. आणि किती काही नवीन सबस्क्रायबर फॅमिली मेंबर्स आपल्याला या राईडमध्ये जॉईन करणार आहेत, तर त्यांना भेटण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे. आणि ही आपली मान्सून राईडच होणार आहे, कारण 2 ते 3 दिवस मस्त असा मुसळधार पाऊस पडतो आहे. तर चला आता हे सगळं आवरूया आणि भेटतो तुम्हाला सकाळी. सुप्रभात मंडळी, सुप्रभात. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आपण पहिल्यांदा जातो आहोत माझं जे पार्ट टाईम काम आहे तर त्या मंदिरमध्ये जाऊन फटाफट लगोलग आपण निघणार आहोत आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला. एकच मीटअप पॉईंट आहे आजच्या राईडचा. आणि सर्वप्रथम आज आहे 15 ऑगस्ट. तर सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण चाललेले आहोत कर्जतच्या सबस्क्रायबर राईडला. तर बघूया किती काय अशी धमाल येणार आहे. तर आता मी आपल्या रुस्तमला लोड करतो आहे. आणि एका मोटो ब्लॉगरचं ना हेच सगळं तामझाम आहे बघा. इथे हा योगेशचा माझा रेनकोट, नंतर इथे कॅमेरा ॲसेसरीज वगैरे, आणि नंतर इथे आपल्याला मंदिरमध्ये जी फुलं वगैरे द्यायचे आहेत ते सगळं द्यायचं आहे. आणि फायनली कसे हात फिरताय ना, फिरायलाच पाहिजे. हे जग खूप सुंदर आहे. या जन्मी तरी आपल्याला या दोन्ही डोळ्यांनी पाहायलाच पाहिजे. तर एकंदरीत राईड कशी होणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर मी सुद्धा एक्साइटेड आहे आपल्या नवीन अशा सबस्क्रायबर्सना भेटायला. तर चला फटाफट हे आता सगळं आवरतो आणि राईडला सुरुवात करतो. तर आता आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला तर आता या मालाडच्या ऑबेरॉय मॉलचे इथे आपले 2 रायडर्स उभे आहेत. सो लेट सी कोण कोण आहेत. हो, इथे ते सगळे सिगरेट पिणारे आहेत. हां, ते विस्टॉम मॉल आहे, सगळे रायडर्सच आहेत. तर आता आपल्याला इकडे 3 रायडर भेटलेत. नमस्कार. आणि आपल्यासोबत नवीन रायडर जॉईन झालेले आहेत, विशाल भाऊ बोरिवलीवरून. त्याच्यानंतर इथे आहे प्रज्ञेश
हा श्वेताचाच दीर आहे आणि प्रणयचा भाऊ आहे. तर पहिल्यांदा आपल्यासोबत राईडला येतो आहे. तर चला, आणि आता आपण चाललो आहोत गोरेगाव महानंदाच्या इथे. आपले एक रायडर आहेत, त्यांना पिकअप करूया आणि पुढचा प्रवास करूया. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर कसे आहात? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे आणि आम्हीसुद्धा निघालेलो आहोत फिरायलाच. तर आज 15 ऑगस्ट निमित्त आज आहे आपल्या भारताचा 79वा 79th स्वातंत्र्य दिन आणि भारत स्वतंत्र होऊन आज 79 वर्ष झाली. तर माझ्या त्या सर्व वीरांना ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, त्यांना विनम्र अभिवादन. तर भारत माता की जय. असाच आपला भारत नेहमी सुजलाम सुफलाम राहिला पाहिजे आणि आपल्याने होता होईल तेवढा प्रामाणिक प्रयत्न आपल्या देशासाठी नक्कीच केला पाहिजे. तर काय मग मंडळी, मिसआउट झाली आहे तुमची ही राईड. या राईडला पण सगळे नवीन चेहरे आहेत, नवीन फॅमिली मेंबर्स आहेत. तर खूप धमाल येणार आहे, मजा येणार आहे आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन आज आम्ही जाणार आहोत. तर आता या महानंदाच्या पॉईंटला आपण एका रायडरला पिकअप करू, नंतर डायरेक्ट आपण पोचणार आहोत आपल्या पहिल्या आणि शेवटच्या मीटअप पॉईंटला. एकच मीटअप पॉईंट आहे, तो म्हणजे कळंबोली सर्कलचा. तर याच्यानंतर 60 किलोमीटर सलग राईड करायची आपल्याला, 1.5 तास. 7 वाजेपर्यंत पोचायचं आहे. तर पोचू आपण. नमस्कार नमस्कार. हां चला. म्यानातून उसळे तलवारीची पात, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले साथ, वेडात मराठे वीर दौडले साथ. अशी गाणी जेव्हा शाळेत ऐकू यायची. अरे फोन आला कोणाचा तरी. मंडळी नजारा बघा, नजारा. तर या कॅमेऱ्यामध्ये थोडंसं वाईटिश तुम्हाला दिसत असेल, परंतु संपूर्ण अंधार झाला तिकडे आणि तिथून डोंगररांग सुरू होते आपली. कलावंतीण वगैरे आपल्याला आता थोड्या वेळाने दिसतीलच, कलावंतीण, प्रबळगड. तर कळंबोली नाक्याला इथे सगळ्या गावच्या गाड्या आहेत उभ्या. बरीचशी मंडळी गावीसुद्धा जात आहेत. आणि सरळ गेलात तर डायरेक्ट पुणे एक्सप्रेस हायवे, यशवंतराव द्रुतगती मार्ग. आणि खड्ड्यांना झालेली आहे सुरुवात. अरे मागे आली शी, अरे चिखल आहे. पैर ऊपर, आरामात. संपूर्ण चिखल आहे, चिखल चिखल. का कुठे चाललात? लोणावळा जात आहे. किती जणांचा ग्रुप आहे? आज आम्ही 25 जण आहे. कुठून निघालात? मुंबई. हा मुंबईमधूनच, पण कुठून? ठाणे, भांडूप असं. अच्छा अच्छा, क्या बात आहे. सेफ राईड करा. ऑल द बेस्ट. तर हा संपूर्ण सायकल ग्रुप आहे 25 जणांचा. क्या बात आहे. आपण कधी सायकल नाही घेणार. सांभाळून. आणि दादा सगळ्यांना एक नंबर ओरडून ओरडून घेऊन जात आहेत. चला रे सांभाळून. मंडळी रायडर्सची झुंबड बघा, रायडर्सची झुंबड. क्या बात आहे. रायडर्स ही रायडर्स, रायडर्स ही रायडर्स. तर केवढा मोठा काफिला चाललाय, बाप रे. आणि आता आपले रायडर्ससुद्धा इथेच पुढे कुठे उभे असतील, त्यांना भेटूत आपण. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. क्या बात आहे. आपले रायडर्स. नितीन पास्टे, नितीन पास्टे, नितीन पास्टे. कोण आहे का? नितीन पास्टे, नितीन पास्टे, नितीन पास्टे. क्या उभो छे. आपण पुढे गाड्या लाव्या. अक्षय पुजारी. कुठून?
ग्रँड रोड. अच्छा, ग्रँड रोडवर. नमस्कार नमस्कार. सचिन सूर्यवंशी. हाय, नमस्कार भाऊ. मयूर. हाय. तर आता हळूहळू आपले एक एक मंडे रायडर्स मंडे येतात. ॲक्च्युली ग्रुप खूप मोठे मोठे आहेत. त्याच्या थांबा जरा येऊ द्या सगळ्यांना. नाही बाकी आहेत भरपूर आहेत अजून. थांबा. क्या बात आहे. नमस्कार. नितीन पारकर. अच्छा, नितीन पारकर. नमस्कार. तर नमस्कार मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर भारत माता की जय. तर आज आपण चाललेलो आहोत माझ्या सबस्क्रायबरसोबत कर्जतच्या राईडला. आपण एक छोटीशी शॉर्ट राईड अरेंज केलेली आहे आणि आपण या राईडमध्ये राईड सकट किल्लासुद्धा पाहणार आहोत, कोथळीगड, आणि त्याच्यानंतर प्रति पंढरपूर अशी भव्य अशी विठ्ठलाची मूर्ती पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या पहिल्या मीटअप पॉईंटला पोचलेलो आहोत, कळंबोलीच्या नाक्याला. तर तिथे आपली सगळी रायडर्स मंडळी अगदी वेळेत आलेली आहेत. तर सगळ्यांचं इंट्रोडक्शन मी करून घेतो आणि त्याच्यानंतर जे काही शॉर्ट इन्फॉर्मेशन आहे ती देऊन आपण आपल्या पुढच्या राईडला सुरुवात करूया. पाहू शकता ही सगळी मंडळी आलेली आहेत आज. नमस्कार सगळ्यांना. हॅलो, हाय. तर चला फटाफट सगळ्यांचं. वसंत निकम मालाड. परत वसंत निकम मालाड. निशांत गोखले डोंबिवली. एकनाथ भगत मुलुंड. अक्षय पुजारे ग्रँड रोड. राज सारंग मानपूर. मयूर शुकर पनवेल. सचिन सूर्यवंशी कुर्ला. विशाल देवळेकर बोरिवली. नितीन पारकर आंबिवली कल्याण. पांडुरंग भिंगारदेव नेरूळ. स्वप्न लोणावणे उलवे. संजय टिका बँड्रा ईस्ट. प्रज्ञेश शितप मालाड. विवेक पालव गोरेगाव. संजय मेकर घाटकोपर. सुरेश जगताप गोरेगाव वेस्ट. गणेश जाधव ठाणे. आणि इथे माझ्यासोबत योगेश आहे आणि मी आहे. तर टोटल मला धरून 18 रायडर्स आहेत, म्हणजे मी 19. टोटल आमचा 19 जणांचा ग्रुप आहे. तर आता शॉर्ट इन्फॉर्मेशन देतो आणि पुढच्या राईडला सुरुवात करूया. तर मंडळी, आजची आपली जी राईड आपण करतो, तर कर्जतमध्ये आपण इथून 60 किलोमीटरची अंदाजे 60 ते 70 किलोमीटरची राईड करतो आहे. 35 किलोमीटरनंतर आपला जो चौक फाटा आहे, चौक फाट्याला लेफ्ट घेणार. तिथून 2-3 किलोमीटर नंतर हॉटेल आहे, तिथे आपण चहा नाश्ता करू. थोडंसं पोट भरल्यावर कसं 2-3 तास आपले जातील, कारण त्याच्यानंतर 25 किलोमीटर नंतर आपला पहिला बेस पॉईंट येईल. बेस पॉईंटला आपण थांबून सगळ्या रायडर्सची म्हणजे वेटिंग करून तिथून आपल्याला जेमतेम 4 ते 5 किलोमीटरचा चढ आहे संपूर्ण, जो ऑफरोड आणि दगडांचा आहे. थोडंसं चिखल वगैरे आहे, पण एक्स्ट्रीम असा घाणेरडा नाही आहे. सगळे आपण जाऊ शकू असं आहे. आणि अर्ध्या तासात गेल्यानंतर आपल्याला तिथे बॅगा वगैरे आपल्या ठेवायच्या, जॅकेट्स वगैरे, आणि संपूर्ण हलकावून आपण 45 मिनिट्सचा ट्रेक करणार आहे. ज्याला ट्रेक नाही करायचा आहे, गडकिल्ला नाही पाहायचा आहे, ते तिथे रेस्ट करू शकतात, आराम करू शकतात. ओके, पण पाहण्यासारखं आहे. मला वाटतं की आपण सगळ्यांनी जावं. तर गडाच्या टॉपला जाऊन आपण नॅशनल अँथम आपल्या मी झेंडे आणलेले आहेत, त्या झेंड्यांसोबत फोटोज वगैरे आपण काढूया. त्याच्यानंतर वरच आपण थोडासा एकमेकांबद्दल विचारपूस करून म्हणजे इंट्रोडक्शन करू. तिकडे असा गाड्यांचा आवाज वगैरे नसेल. आणि लगोलग आपण झाल्यावर उतरायला घेऊ. उतरल्यानंतर डायरेक्ट आपले सामान घेऊन आपण गाड्या काढायच्या आणि ज्या बेस पॉईंटला थांबणार तिथे आपली जेवणाची सोय आहे. जेवण करून अर्ध्या पाऊण तासानंतर आपण त्या विठ्ठलाची मूर्ती पाहायला जाणार, प्रति पंढरपूर. ओके, ती प्रति पंढरपूर पाहून झाल्यानंतर तिथे 7 ते 8 किलोमीटरवर आहे पळसदरीच्या इथे स्वामी समर्थांचा मठ आहे. तर आपल्या वेळेत बसला तर तो आपण करून घेऊ, ज्यांना जास्त जाण्याची इच्छा आहे. कारण आज रविवार आहे आणि 15 ऑगस्ट निमित्त गर्दीसुद्धा असेल, तर जास्त वेळ तिथे घालवायचं नाही, कारण मला सुद्धा गणपती आगमनासाठी यायचं आहे रिटर्न. तर त्या हिशोबाने आपल्याला 7 वाजेपर्यंत रिटर्न पोचू, कारण रिटर्नची जर्नीसुद्धा 3 तासाची आपली जेमतेम होईल. आणि आपल्यासोबत आज स्कूटर रायडर्स आहेत. तर स्कूटर रायडरची स्पीड लिमिट 50-60 असेल, तर त्यांना आपण मध्ये घेऊन चालूया. मी पुढे असेल, तर मागे काहींनी हे असतील किंवा आपले हे सुद्धा एक्सपिरियन्स रायडर्स आहेत, वय वर्ष 62, आणि अजून आपल्यासोबत कंटिन्यू राईड करतात. मागचा व्हिडिओ बघितला असेल, अजून मला तिशीत आल्यासारखं वाटतं. तर असाच काहीसा एक्सपिरियन्स मला तुम्हालासुद्धा द्यायचा आहे, जे तुम्ही माझे व्हिडिओज पाहून आलेला आहात, एक विश्वासापार आलेला आहात माझ्यासोबत. तर आपल्याला इथपासून जी जर्नी सुरू करतो आहे देवाचं नाव घेऊन, आपल्याला तसंच पुन्हा सुखरूप सगळ्यांनी घरीसुद्धा यायचं आहे. तर फायनली निघूया. एक फोटो मोरया, एक फोटोज घेऊया, 2-3 फोटोज. आपला बॅनर आहे, बॅनरसोबत, आणि मी झेंडेसुद्धा आणलेत, कारण आपल्याला एक ती आठवण राहील आजची. ठीक आहे, चला. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, भारत माता की, भारत माता की. तर मंडळी,
तर मंडळी लाईनअप बघा आणि इथे आपल्याला मिळालेला आहे सरप्राईज. इथे राहुल कतुर्डे आणि फॅमिली आलेली आहे. क्या बात, राईडमध्ये जॉईन झालेले आहेत. तर नमस्कार, तुमचं वेलकम आहे. आणि ही अशी आपली पूर्ण रायडिंगचा लाईनअप आहे. चला तर मंडळी सुंदर अशा राईडला सुरुवात झालेली आहे. तर आता 7:45 वाजलेत. तर आता इथून आपण 45 मिनटं ते 60 मिनटाची राईड करणार आहोत, 30-35 किलोमीटर. आणि योगेशला जरा मी उलट्या दिशेने बसवलं आहे थोडंसं मागच्या रायडर्सचा मस्त शॉट घेण्यासाठी. तर ते सुद्धा बघा. हे सगळा आपला ग्रुप आहे, एक नंबर, क्या बात आहे. आणि आता सरप्राईज दिलं आहे राहुल भाऊंनी. तर एक गाडी अजून वाढली आहे. तर टोटल आता त्यांच्या मिसेस पकडून आपण 21 जणं झालेलो आहोत. आणि चिंटू छोटा 22 जणं. तर मस्त 21-22 जणांची आपली राईड होते. आणि ही राईड तुमची मिसावड झाली असेल तर क्या बात आहे. भारत माता की जय बोला. बसल्या बसल्या टीव्हीवर म्हणताव काय मंडळी. आम्ही निघालेलो हाव आता जो काय म्हणताव जो ही 15 ऑगस्टची राईड जी मी अरेंज केलेली आहे ना, त्यासाठी आम्ही तो जमलेलो हाव. आणि जो एवढी मजा येते तर समोर असं हिरवं हिरवं डोंगर दिसायला लागले आता. तर आता हळूहळू आपले गडकिल्ले दिसतील. आणि त्याच्यानंतर असा काही जो रस्ता लागल किंवा त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अशी हिरवी हिरवी झाडं. तर जेव्हा नवीन ब्लॉगर येतो ना तेव्हा कसं अरे यार भाई लोक बच्ची रस्ता तो देखो. अरे आपण बऱ्याचदा बघितला आहे. सो जाम धमाल येणार आहे, जाम धमाल येणार आहे भावांनो. तर मंडळी असाच सपोर्ट तुमच्या माझ्या प्रत्येक राईडला पाहिजे. माझे प्रत्येक जे व्हिडिओ मेहनत करून जे टाकतो तर प्रत्येक व्हिडिओजला असं तुमचं प्रेम राहू द्या. आणि अशीच ही फॅमिली मला खूप वाढवायची आहे आणि आपल्याला खूप पुढे जायचं आहे. हे बघा मंडळी 19,999 आणि आता 20,000 होणार आहेत. 20,000, क्या बात है, व्हॉट अ मूवमेंट. ओहो 20,000 किलोमीटर कंप्लीटेड. क्या बात आहे, क्या बात आहे. नवीन मीटरचे 20,000 किलोमीटर आपल्या या राईडमध्ये कंप्लीट झालेले आहेत. जबरदस्त. अशीच रुस्तम तू मला सेफली बऱ्याच डेस्टिनेशनना घेऊन जा. अजून बरीच स्वप्न जी काही तुझ्यासोबतची मी पाहिली आहेत ना ती मी तुझ्यासोबतच पूर्ण करणार आहे. बाकी नंतर जे काय कल किसने देखा. अपन बहुत घूमेंगे रुस्तम. लव यू मेरी जान. तर म्हणजे इथे आपल्याला अजून एक सबस्क्रायबर भेटलेले आहेत, सुभाष भाऊ. तर हे सुद्धा आपले नियमित व्लॉग बघतात आणि हे चाललेले आहेत कोकणात दापोलीला गावी गणपतीची तयारी. तर सेफ राईड कर भाऊ. ऑल द बेस्ट. मस्त जा. आणि एकदम फुल फुरसतमध्ये चड्डी पॅन्ट. सही आहे, सही आहे. तर असेच आपले सबस्क्रायबर भेटतात, खूप छान वाटतं. तर भाऊ चालला आहे गणपतीसाठी गावी तयारीसाठी. म्हणजे लोकांना 3 दिवस सुट्ट्या भेटल्यात ना, लोक पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. गणपतीचं मखर वगैरे सजून पुन्हा मुंबईत येणार. त्याच्यानंतर कामधंदा आपला करणार, पुन्हा गावाला जाणार. क्या बात आहे. आमचे कोकण हे सुंदर हो, आमचे कोकण हे सुंदर. तर मंडळी समोरच जो तुम्ही बघताय हा आहे ND स्टुडिओ. तर याच्यामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. ND फिल्म वर्ल्ड सुपर्ब आहे. कधी गेलो नाही मी, तर नक्कीच कधीतरी जाण्याची वेळ येईल. तर आता इथून आपण चाललो टुवर्ड्स कर्जत. नाश्ता करायचा होता परंतु तिकडे सीट्स अवेलेबल नव्हत्या. वेटिंग करून काय फायदा नाही. तर पुढे बघू, कोणातरी चांगल्या माणसाच्या घरात पैसे जातील आपले, हीच माझी इच्छा असते प्रत्येक वेळेस. तर आता आपण थांबलोत नाश्त्याला. तर इथे आपली सगळी मंडळी बसली आहेत नाश्ता करायला. होऊ द्या, सावकाश नाश्ता होऊ द्या. आणि इथे आमचे उशिरा आलेली माणसं पहिला जेवायला खायला बसले. ऐसा होता है हां. तर चला आपण नाश्ता करूया आणि पुढची राईड कंटिन्यू करूया. तर म्हणजे या हॉटेलमध्ये ना एक युनिक असं म्हणता नाही येणार, पण
इथे जो आम्ही चहा आणि कॉफी मागवली ना त्यासाठी वेगवेगळे ग्लास आणि वाटी आहेत. तर कॉफी आलेले आहे पितळेच्या वाटी आणि ग्लासमध्ये आणि गोल्डन, आणि चहा त्यांनी दिलेला आहे स्टीलच्या वाटी आणि कपमध्ये. तर प्रत्येक म्हणजे हॉटेलमध्ये असं बघता येत नाही, तरी हॉटेल पण जरा छान आहे. तर आता इथून चहा कॉफी घेऊया आणि पुढचा प्रवास करूया. आणि एकंदरीत राईड तर मस्त होते. पाऊस तर अजून आलेला नाही आहे, पावसाची अपेक्षा आहे पण नाही पडला तरच बरं आहे, कारण आपल्याला ड्रोन शॉट भेटतील. नाहीतर पाऊस आला तर सगळा खोळंबा होऊन जाईल आपला. तर म्हणजे आपण जिकडे थांबलो आहे ना त्याचं हॉटेलचं नाव नमस्ते कर्जत. तर भाऊ आपलं नाव काय? तर इकडे हे भाऊ आहेत. नमस्कार. तर खूप छान टेस्ट होती, कोण आलं तर आम्ही नक्कीच रेकमेंड करू. आणि स्टाफ पण एकदम मस्त आहे, भारी आहे. तर सगळे कॉपरेटिव्ह आहे. तर आता निघूया. कुठे गेले? चला निघूया ना. चला ओके. हे हो सेट चला 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 चला. तर पुन्हा एकदा राईडला सुरुवात. आणि आत्ता जो नाश्ता केला ना नमस्ते कर्जत हॉटेल मी तुम्हाला रेकमेंड करतो. जे कोणी जे काय मागवलं, मिसळपावपासून मसाला डोसा, त्याच्यानंतर उत्तप्पा, मी मागवला मेदूवडा, सगळ्याची क्वालिटी टेस्ट खूप छान होती आणि सर्विससुद्धा चांगली होती, विनम्र होती. आणि सगळ्यात बेस्टमधले तो चहा, एक नंबर चहा होता. आणि इथे जोशी वडेवाले वगैरे सुद्धा आहेत. तर तिकडे इतकी अफाट गर्दी आहे ना, आपण अशा ठिकाणी थांबतो जिकडे आपली सगळी रायडर्स मंडळींना व्यवस्थित बसायला जागा मिळाली पाहिजे, वेटिंग नाही पाहिजे. तर चलो पुन्हा एकदा. आता आपलं 25 किलोमीटरचा रस्ता फक्त बाकी आहे. 45 मिनिट्स दाखवत आहे. तर अंदाजे 10:30, 10:15, 10:30 वाजेपर्यंत पोचू. आणि त्यानंतर खऱ्या थोड्याशा अशा ॲडव्हेंचरला सुरुवात होईल. इकडे पण बघा किती गर्दी आहे, बाप रे, सगळी लूट. बरं झालं वेळेवर थांबलो आणि सगळ्यांनी पोटभर असं सगळ्यांनी पोटभर खाऊन घेतलेलं आहे, जेवायला वेळ आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, क्या बात आहे. तर इथेच आपल्याला येताना यायचं आहे, प्रति पंढरपूर. म्हणजे रस्ता बघा किती सुंदर आहे, एक नंबर आहे. तर आता आपण पोचतोय आंबिवली गाव. तर आता आपण पोचतो आहे कर्जतमधील आंबिवली गाव आणि तिथे आपण पेठ इथे चाललो आहे. आंबिवली पेठचा किल्ला. आणि सुंदर असा मागचा लाईनअप दिसतो आहे आपला, एक नंबर. इंस्टाग्रामला नक्की त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करायला विसरू नका. राईडचे अपडेट्स आणि एक नंबर भारी भारी काय दिसतंय, सुपर. तर अशाच इनोव्हेटिव्ह जागेवर राईड करण्यासाठी, तर निसर्गाने नटलेल्या सुंदर अशा हिरव्यागार रस्त्यावर राईड करण्यासाठी आपल्या नितीन पास्टे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांपर्यंत हा फॅमिली व्लॉग नक्की पोचवा. तर बघा ना काय रस्ता आहे, म्हणजे लाईनअप बघा ना किती सुंदर दिसतोय आपला. जरी हेवी ड्युटी गाड्या नसतील ना तरी एक नंबर आहे. इथे आपल्याला राईड घ्यायचा आहे. तर म्हणजे आता आपल्या खऱ्या ॲडव्हेंचरला सुरुवात होणार आहे, कारण याच्यानंतर हा जो रस्ता आहे ना हा आता हळूहळू हे काय म्हणतोय नाहीसा होऊन जाणार आहे. अरे कुठे गेले, सरळ गेले काय मामा, वर गेले ते? हां बरोबर वरच जायचं आपल्याला. धन्यवाद. मला वाटलं सरळ गेले तर वांदे होतील. तर जो मी म्हटलं होतं तुम्हाला ऑफरोडचा पॅच आहे, तर ह्याच्यात पाणी साचलं की हा ऑफरोड होतो, फुल ऑफरोड. त्याच्यामुळे तुम्हाला राजमाची जायची गरज नाही. तुम्ही या कोथळीगडला जरी आलात ना, कारण टायर स्किटिंग वगैरे भरपूर काय तुम्ही ते करू शकता. पडण्याची मजा, चिखलात पडण्याची मजा, नंतर दगडावरून गाडी घेऊन जाण्याची मजा, अभी आने वाला है असली मज़ा. तो ये है ऑफ रोड जो मैंने बोला था और मैंने
सबको लेके आए वो। ओहो रुस्तम, क्या बात है रुस्तम, तो डबल सीट चल रही है और उस पर टॉप बॉक्स, और हम ले रहे हैं ऑफ रोड का मज़ा। आपली रुस्तम तर दनादन डबल सीट चालले। क्या बात है, अपने राइडर्स लोग ऑफ रोडिंग का मज़ा लेते हुए। कैसा है हाँ काय हो जाते, सावकाश जाऊया आपण। नाही इथून चालत गेलो 1.5 तास लागेल। हो गाव आहे। चढतायत ना गाड्या, चढतील, चढवायच्या, थोडंसं आपण पुशअप करूया। हां ज्यांचे आहे त्यांना जाऊ दे, फक्त थोडासा गॅप ठेवा, म्हणजे पुढची मागे आली ना तर जास्त एकमेकांवर नको। ओहो एक्स्ट्रीम ऑफ रोड एक्स्ट्रीम, या गावच्या लोकांना कशी चालवायची सवय आहे ना। तो ये देखो कुछ अलग ही मज़ा लेते हुए, थोड़ी वेगळी मज़ा, क्या बात है। हाँ ये जाऊ द्या। तर एकेकाची गाडी घ्यायला आम्ही चाललो आहे। ये कुछ अलग मज़ा आहे बा, ये कुछ अलग मज़ा आहे। तर राहुल भाऊंची गाडी एकनाथ, अरे सरळ पुढचा नाही मागे घ्या हा नेऊ मी। गाडी पकड फक्त, ब्रेक लूज आहे ना याचा। थांब मागे होते 1 मिनिट। हा रोड टायर आहे ना, रोड। हो ही गाडी चढायला थोडीशी तर एक रायडरची गाडी आपण आणले, तर आता आपण दुसऱ्या रायडरची गाडी आणायला चाललो आहे। मजा येते। क्या बात है। अभी गाड़ी का दम पता चलेगा। जाऊ दे इथून मधून टाका, मधून सावकाश जाऊ दे। हाँ व्हेरी गुड। हाँ त्या ॲक्सेसच्या पुढे जाऊ दे। हाँ व्हेरी गुड। इथून राईट मारून टाका तुम्ही इथून। अरे हाँ इथून जाऊ दे। मागे घेऊ बस, स्पीड कमी नका करू, बस हळूहळू जाऊ द्या। ज्यांची पॉवर सीसी चांगली आहे ना ते फर्स्ट गिअरमध्ये चढणार। एकदम जाऊ द्या, आता पुढे थांबू नका तुम्ही आता ब्रेक नका घेऊ, जाऊ द्या। रेस हळू द्या। हां क्लच सोडा। सावकाश हाँ हो आरामात। लेफ्टला टाक, लेफ्टला आरामात जाऊ दे, आरामात। बस व्हेरी गुड। पप्पा मम्मी ले, खतरनाक आहे ना। असा तिकडे, हा असा बघा। सावकाश उतरूया, हाईट दो सावकाश। सावकाश उतरूया। थांबा 1 मिनिट आलो। जाऊ दे आता, थांबू नका, आता सरळच आहे, चढ नाही।
जाऊ दे. तर म्हणजे एक नंबर मजा येते. आता मी सोहमला घेतलं आहे सोबत आणि आता चढण्याचा पॅच तर झाला आहे. आता आपल्याला हॉरिझॉन्टल प्लॅच आलेला आहे. पॅच एवढं दमलो ना 2-3 गाड्यांना धक्के मारून. आपली रुस्तम तर चढली, फक्त एक चढ असा होता की योगेशला उतरावं लागलं. पण एक नंबर. आता योगेश एका भाऊंची स्प्लेंडर चालवते आणि आता खऱ्या गाड्यांचा कस कळला आहे. जे ओनर आहेत ना ते अक्षरशः बोलतात आता हृदय पिळून टाकलं आहे 15 मिनटामध्ये. याच्या आधी बोलतात कधी असं चालवलं नव्हतं. डोक्याने शांत पाहिजे, म्हणजे माइंड आपलं आहे ना स्टेबल पाहिजे. जरी गाडी मागे आली तिला कसं थांबवायचं पायाने किंवा हाताने थोडंसं पुढे पुश करून, ते आपल्याला कळलं पाहिजे. तर छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळतात. भले गाडी पडेल, आपणसुद्धा पडू, हरकत नाही, पण एवढं मेजर काय होणार नाही. ज्यावेळेस तुम्ही धांदरलेले असता, भांबावलेले असता ना, तर वेगळं होतं. आणि आता आपण चाललो धुक्यामध्ये. लिंबू पाणी प्यायचं आहे. ओके मे थँक्यू. मजा आया ना वेरी. तर म्हणजे एक नंबर ॲडव्हेंचरवाली म्हणजे जी फिलिंग आपल्या लडाख स्पितीला येते ना, ती या कोथीगडच्या रस्त्याला आले. राजमाचीचा रस्ता फक्त चिखलातला आहे. ह्याच्यामध्ये इतकी हाईक आहे आणि असेंड आहे ना, तुमची गाडी कितीही असू दे. इथे 350cc पण चढत नव्हती, शेवटी धक्के मारावे लागले. क्या बात आहे खरंच. तर कसा होता एक्सपिरियन्स आतापर्यंत? अनुभव म्हटलं तर खूप चांगला आला. आणि चढण एवढं आहे की आपली बुलेट पण चढत नव्हती ह्या घाटाला, धक्के मारून आम्ही चढवलेली आहे. खूप अनुभव आला आहे. लडाखपेक्षा हा अनुभव खूप चांगला आहे. महाराष्ट्रातला लडाख. महाराष्ट्रातला लडाख खूप छान. काय म्हणणं आहे? सिंगल सीसी असेल तरी चालेल. कुठली किती सीसी चालवण्याची जी टेक्निक आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची. बरोबर. तुम्ही एका स्पीडला त्याला काय नाही होणार. तुम्ही क्लच ऑफ केला, विषय संपला, मागे गेलेच. तर हे एक्सपिरियन्स बोल असतात. माझी गाडी स्लिप झाली, मी जागेवर सोडली लगेच. मला माहिती आहे आता मी पडून खाली गडगडत जाईल. परत उचलली, परत आपल्याला बॅकअप पण दिला. आपण दुसऱ्याला देत राहायचं, हेच करायचं या गोष्टी. तर इथे विचारूया कसं वाटलं? एकदम जबरदस्त ॲडव्हेंचर होता. चढलो तेच मेहरबानी. मस्त आठवणीत राहिला आजचा 15 ऑगस्टचा दिवस. खूप चांगला अनुभव होता. ऑपरेटिंग एक नंबर. मजा आली. काय बाबू काय म्हणशील? पहिल्यांदा आला, कसा वाटला? वेगळा करायचा होता, तर आज करायला भेटलाय तुझ्यामुळे. म्हणजे ह्याच्यानंतर का स्पितीला गेलो ना तर प्रॉब्लेम नाही येणार. बिनधास्त. आणि नितीन साहेबांचं नाव घेत जायचं. नाही ॲक्च्युली आता आहे ना आपल्या गाडीमधली काय कमी आहे आणि आपल्यात काय कमी आहे ते कळलं असेल. म्हणजे गाडीवरचा आपल्यावरचा विश्वास आणि आपला गाडीवरचा विश्वास, दोघांची बॉन्डिंग झाली आहे. राईडला येताना नवीन टायरच बसून यायला पाहिजे. हा जे आपण बोलतो ना, आता नाही रे, अजून 2 महिन्यांनी, आता नाही अजून 2 महिन्यांनी. गाडीला ट्यूबलेस टायर विथ बटन टायर म्हणायचे लावताना. बटन टायर बॅकअप बरं उचलते. आता हे टायर, हे बटन टायर आहे. हे टायर स्लिप मारल्यावर तुमची 350 जरी असले तरी बाकीचे बटरवाले कसं वाटलं तुम्हाला? ॲडव्हेंचर एकदम मिनी लडाखसारखं होता. थोडा गाडी एक्सपिरियन्स माझा तर पहिल्यांदाच होता एवढा गड चढायला. आणि तिथे कतुर्डे फॅमिली सुद्धा आहे जी घाबरत का होईना फायनली पोहोचले. कसा होता एक्सपिरियन्स? भयंकर. माझ्यासाठी भयंकर. ए तू काय बोलला? पप्पा कसे चालवतात? खतरनाक. तर याच्याहून जास्त मजा आहे ना उतरताना सुद्धा येणार आहे. उतरताना कोणाचा ब्रेक लागतोय की दुसऱ्याला पण घेऊन जातोय ते कळणार आहे. आणि अजून आपल्याला गड पाहायचं आहे, तर मस्त अशी राईड होते. जर तुम्ही नसाल आलात काय गत्यंतर नाही, सगळं काही मिस आउट केलं. अशक्य सुंदर सह्याद्री.
तर आज ऑफरोडच ऑफरोड आहे. आजची राईड फुल ऑन विथ ऑफरोड. आणि ड्रोन शॉट कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आपले बटन टायर्स नवीन आज मला वाटतंय थोडंसं सक्सेसफुल आहेत, कारण प्लेन टायर्स लगेच घसरतात. तर आता आपल्या राईडचा पार्ट झालेला आहे, म्हणजे आतापर्यंतचा संपला आहे. अजून उतरताना जी धांदरणार आहे ती वेगळी आहे. तर आता आम्ही चाललो आहोत गडावर. सगळ्यांना मस्त असा एक्सपिरियन्स द्यायचा आहे. आपण कोथीगड 4-5 वेळा बघितला आहे, तर आता आपल्या रायडर फॅमिलीबरोबर एकदा पाहूया. तर चला, एक्सायटेड आहात ना? येस. हाऊस द जोश. हाय. अजून तरी फ्रेश आहे, बरं जाऊया. चलो. तर म्हणजे आपली राईड ना फक्त राईड नसते, त्याच्यात ॲडव्हेंचर प्लस काहीतरी ऐतिहासिक आपण बघतोच. आणि अशी राईड मला नाही वाटत कोण अरेंज करत असेल की एवढा पुढाकार घेऊन. तर आपले मस्त असे 20 रायडर्सना घेऊन आपण आलोत. हा जंगल ट्रेकसुद्धा करतोय आणि सर्व एजचे मेंबर सर्व आहेत. आणि सगळ्या एजचे आहेत. ते तर काय आपल्याला बॅनरच लागलाय, मैं 62 का होके भी मेरे को 30 की फिलिंग आती है. मस्त. पण भारी आहेत आपले सगळे जे मित्रमंडळी जे आपल्याला भेटतात, जी आपली फॅमिली वाढते ना, एक नंबर. बेनिफिट काय या ग्रुपचा, तर हां, ग्रुप जॉईन केल्यानंतर एकदम वय अर्ध होऊन जातं. वय अर्ध 60-30 होऊन जातात. ॲक्च्युली कसं आहे ना, म्हणजे बोलायचं नसतं, पण जो ऑर्गनाईज करतो त्याने मिळून मिसळून राहावं. हां, म्हणजे वी आर डाऊन किंवा 0 तसंच हवं आहे सगळं. एक्झॅक्टली. कतुर्डे फॅमिलीचा स्ट्रगल पाहू शकता. असं आहे. या क्रॉस आहे आता. हा, कचुआ. गेला होता ना तिथे पाय द्या पटकन. कुठे? तुम्ही पुढे उतरताना हाच रस्ता ना परत. येस येस. बापरे. या सावकाश या. 1-2 या सवय झाली की होऊन जाणार. हां, कसं वाटतंय? भारी, खूपच भारी. तर चला मंडळी, मस्त असा ट्रेकचा सुद्धा आनंद घेतो आम्ही सगळेजण. आणि संपूर्ण आहे ना, सर्वत्र धुकं आहे, सर्वत्र धुकं. त्याच्यामुळे जो नजारा समोरच्या डोंगराचा होता ना मागच्या वेळेस मी दाखवलेला, तो आता तरी पाहायला नाही मिळत आहे. तर आता फटाफट जाऊया, गड सर करूया. अजून अर्धा तास आपल्याला चालायचं आहे, इतका काही मोठा नाही आहे. चला. आपण मागच्या रस्त्याने आलो वाटतं. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूने आलोय, धुक्यातून असताना दिसलाय. क्या बात. अट्रॅक्शन. तर मंडळी, ह्या कोथळीगडाचा भूगर्भामधून आतून कातळात कोरलेला हा जो पॅच आहे ना, सुपर्ब आहे. सुंदर. या. तर मस्त असा एक्सपिरियन्स आपल्या रायडर फॅमिलीला सुद्धा देतोय मी. तर असंच काय काय नवनवीन आपल्या राईडमधून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. कसं वाटतंय? लय भारी, लय भारी. हा, लय भारी, लय भारी.
तर माझ्या मागे इतकी मोठी दरी आहे जी आता धुक्यांमुळे दिसत नाही, आणि दिसली असती ना ह्या ट्रेकला सगळ्यांसाठी 4 चांद लागले असते. तर हा आता शेवटचा पॅच आहे जो आपण क्लिअर करतो आहे. शेवटचे 3-4 लोक येतात त्यासाठी मी थांबलो आहे. तर हा थोडासा डिफिकल्ट आहे कारण इथे थोडीशी घसरण पडझड झालेली आहे. तर मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे, आज आपली 15 ऑगस्ट निर्मित मुंबई ते कर्जतमधील हा कोथळीगडाची आपली राईड होती, सबस्क्रायबर राईड, आणि त्यासाठी उत्तुंग असा प्रतिसाद आपल्याला मिळाला. आपण सुंदर अशी ॲडव्हेंचरस राईडसुद्धा केली, कारण आज आपण कोथळीगडाच्या बेस पॉईंटपासून जिथून गड सर करायला म्हणजे ट्रेकिंग सुरुवात होते ना गड चढायला, तर तिथपर्यंत आपण बाईकने आलो आणि सुंदर असा एक्सपिरियन्स होता. तर आपली ही फायनली जी राईड आहे ती सक्सेसफुली झालेली आहे. तर आजच्या दिवसाची सांगता आपण महाराजांच्या जयघोषाने आणि आपलं राष्ट्रगीत करून करणार आहोत. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. महाराज गणपती, गणपती भूपती जलपती अश्वपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आई जिजाऊंचा जय हो, आई जिजाऊंचा जय हो. नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गुजरा राजा गुजरा. तो लेट्स गो रिटर्न टू होमचा प्रवास. चला. तर आता इथून आपल्याला 20-22 किलोमीटर सरळ जायचं आहे आणि आपला चौक फाटा आहे 30 ते 35 किलोमीटरवर.
एकंदरीत माझ्या घरापासून 110-120 किलोमीटरची राईड आहे. कारण घरापासून जो कळंबोली नाका आहे तोच 50-55 किलोमीटरवर आहे आणि त्याच्यानंतरचे 65-70 किलोमीटर. तर कसा वाटला एकंदरीत व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला यायचं असेल, तुमची स्वप्न माझ्याद्वारे पूर्ण करायची असतील आणि एक वेगळ्या प्रकारचं एक्सपिरियन्स आनंद तुम्हाला घ्यायचा असेल आणि तुमचं मंडळ तुमची मैत्री वाढवायची असेल, कारण बरीच लोकं अशी झाली आहेत ना की ती आधी अनोळखी होती, आता घट्ट मित्र झालेत. म्हणजे हे आपल्या यूट्यूब चॅनलचं एक माझं यशच मी समजू शकतो. आणि हा सुंदर नजारा, काय निसर्ग आहे, सुपर्ब. तर श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. मस्त असा संभाजी महाराजांचा पुतळा आणि हे चौक संभाजी महाराज चौक या नावाने प्रसिद्ध आहे. आणि तिथे पाहू शकता श्री विठ्ठलाची मूर्ती, आपल्याला तीच पाहायची आहे. तर ज्यासाठी केला होता अट्टहास. आणि इथे शिवसृष्टी करून संपूर्ण मावळ्यांचं एक असं मैदान बनवलेलं आहे, गार्डन. विठ्ठलाय नमः.